जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण रामदास स्वामी रचित दासबोध या ग्रंथाचे वाचन करत आहे. आपला दशक पहिला चालू आहे आणि दशक पहिलामधला समास 6वा श्रोते सवन. आपण आज त्यामधील श्रोते सवनमधील ओवी क्रमांक 1 ते 12 यामध्ये समर्थांनी काय सांगितले आहे ते पाहणार आहोत. श्रोते स्तवन म्हणजे श्रोते कोणतीही कीर्तन करताना म्हणा किंवा काही सांगताना म्हणा श्रोते असणं गरजेचं आहे. आणि नुसते श्रोते नाही तर ते श्रोते उत्तम प्रकारे जो सांगणार आहे त्याचं श्रवण करणारे असावे आणि श्रवण केलेलं आत्मसात करणारे असावे असे श्रोते आपण असायला हवे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. दासबोध म्हणजे बोध म्हणजे ज्ञान, दासाला झालेलं ज्ञान, म्हणून दासबोध असं म्हटलेलं आहे. आता ग्रंथ म्हटला तर ग्रंथामध्ये काय सांगायचे, कोणाला सांगायचे, कशाकरता सांगायचे हे सगळं सांगायचं असतं. मग ग्रंथ कशासाठी तर भक्तिमार्ग सांगण्यासाठी असतो. भक्तीने खात्रीपूर्वक ईश्वराची प्राप्ती होते हे सांगण्यासाठी समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे. सामान्य माणसाचे अज्ञान नाहीसे करण्यासाठी आणि त्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी आणि त्या ज्ञानाने त्याने आपल्या जीवनात खरी विश्रांती, खरी किंवा खरे समाधान शोधावे अशी अपेक्षा समर्थांना आहे आणि म्हणून त्यांनी दासबोध लिहिला आहे. प्रापंचिकांना, अज्ञानी लोकांना, ज्यांना कोणाला वेळ नसतो देवाधर्माचं करायला, या सर्वांनी दासबोधाचं वचन करायला हवं आणि जीवनात आपण कसा मार्ग अनुसरावा हे दासबोधातून आपल्याला कळतं. याकरता श्रोतेस्तवन आपण पाहूया ओवी क्रमांक 1 ते 12. श्रीराम आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते, नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नातरी प्रत्यक्ष सुरूवर बैसले जैसे, की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयांचेनी सभा मंडळी परम शोभा. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विराजी, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु, जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नयन, जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी, ज्यांची दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या, जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंशक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही, सदा सेविती दिव्यांनी, पालटा कारणे आवेट आणणे, तैसीच माझी वचने पराकृती. या ओवींचा अर्थ दासबोधामध्ये काय सांगितलेला आहे ते आपण आता पाहणार आहोत. पाहूया अर्थ. श्रीराम आता बंधू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. ग्रंथ, दासबोधाचा ग्रंथ श्रवण करण्यास किती थोर श्रोते आहेत हे यामध्ये सांगितलेलं आहे. आता दासबोध ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना मी वंदन करतो. भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न आणि सत्यवादी असे हे श्रोते आहेत. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे. प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो सांगितलेला की श्रोता कसा आहे. एक जण सत्वगुणाचा समुद्र आहे, तर दुसरा विलक्षण बुद्धिमान आहे, तर तिसरा शब्दरत्नांची जणू खाणच आहे, त्याच्यापाशी शब्दांचे अपार भांडार भरलेले आहेत. म्हणजे श्रोत्यांचे प्रकार
समर्थांनी सांगितलेले आहे. जे नाना अर्थामृताचे श्रोते, जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते, नाना संशयाचे छेदिते निश्चय पुरुष. कोणी असे की वक्ता जे बोलेल याचा अर्थ बरोबर समजून रस घेणारे आहेत, तर कोणी असे की प्रसंग घडला असता उत्तम वक्तृत्व गाजविणारे आहेत, तर कोणी असे अत्यंत निश्चिंत मताचे आहेत, कोणतीही शंका फेडून टाकणार. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नातरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे. कोणी ईश्वराचे अवतारच आहेत, कारण ज्ञान साठवण्याची त्यांच्या बुद्धीची शक्ती अफाटच आहे. प्रत्यक्ष देवच सभेत येऊन बसले आहेत असे वाटते. की हे ऋषीश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी परमशोभा. असे श्रोते पाहिले म्हणजे वाटते की मूर्तिमंत शांती असलेली आणि सत्वगुणाने भरलेली ऋषी मंडळी सभेला आली असून त्यांच्यामुळे सभा शोभून दिसत आहे. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. ज्यांच्या अंतःकरणात वेदांचा खरा अर्थ सहजपणे वावरतो, त्यांच्या तोंडात म्हणजे जिभेवर सरस्वती खेळते. काव्य, नाटक, कथा इत्यादी साहित्य प्रकारांबरोबर ते भाषण करू लागले तर प्रत्यक्ष बृहस्पतीसारखे वाटतात. म्हणजे अशा प्रकारचे श्रोते या सभेला आहेत. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नव्हे. जे अग्नीसारखे पवित्र असतात, तर स्फूर्तिरूपी किरणांचे सूर्यच वाटतात. ज्याप्रमाणे सूर्यापासून प्रकाशकिरणे अखंड बाहेर पडतात, त्याचप्रमाणे त्यांची स्फूर्ती सदैव जागी असते. त्यांचे ज्ञान इतके अमर्याद असते की त्यांच्या दृष्टीने आपले हे विश्व जे आहे ते अगदीच क्षुल्लक समजले जाते. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान, आत्मज्ञानी, सदैव सगळीकडे ज्यांचे लक्ष असते, ज्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते, ते आत्मज्ञानी असून सदैव अत्यंत अभिमानरहित असतात. ज्यांची दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षले मने जयांच्या. सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या नजरेखालून गेले नाही असे जगात काहीही उरत नाही. दृश्य आकार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांनी मनाने त्या पाहिलेल्या असतात. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. आपण अगदी विचार करून जे काही सांगायला जातो तर त्या श्रोते मंडळांना ते सर्व काही आधीच माहीत असते असा अनुभव येतो. मग आपल्याकडे ज्ञातेपणा घेऊन त्यांच्या पुढे नवीन काही कसे सांगता येणार. श्रोत्यांना सर्व काही समजलेले आहे असे सुद्धा श्रोते या सभेमध्ये आहेत, परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक. भाग्यपुरुष याचे एक सेवित नाही. भाग्यवान व ऐश्वर्य संपन्न पुरुष आपल्यासमोर जे येईल त्याचा अव्यय कधीच करत नाही. ते गुणग्राही असतात, प्रत्येकातील गुणांचे ते सेवन करत असतात. त्याचप्रमाणे दासबोधाचे जे श्रोते आहेत ते अत्यंत गुणग्राही आहेत आणि मी मोकळेपणाने ग्रंथ सांगू शकतो. म्हणजे दासबोध ऐकणारे जे कोणी श्रोते असतात ते खूप गुण त्यांच्यामध्ये असतात. ते अत्यंत चांगल्या मनाने या दासबोधाचे श्रवण करत असतात. सदा सेविती दिव्याने पालटा कारणे आवेटांनी, तैसीच माझी वचने पराकृते. ऐश्वर्य संपन्न पुरुष नेहमी उत्तम पक्वान्ने सदा सेवन करत असतात, पण तोंडाची चव पालटण्याकरता आणि पक्वान्नांची रुची राहण्याकरता मधून मधून ते साधे अन्न देखील खातात. त्याचप्रमाणे नेहमी संस्कृत वेदांत वाङ्मय सेवन करणाऱ्यांनी माझा हा प्राकृत किंवा मराठी ग्रंथ केवळ रुची पालट होण्यासाठी वाचावा. पहा किती सुंदर उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे की एखादा ऐश्वर्य संपन्न व्यक्ती रोज पूर्णावरणाचं जेवण करीत असतो, परंतु रुची पालटण्याकरता तो कधी कधी साधं जेवणसुद्धा करत असतो. याकरता समर्थ म्हणतात की तुम्ही खूप चांगले चांगले ग्रंथ वाचलेले आहेत, परंतु माझा हा साधा मराठीत लिहिलेला दासबोध तुम्ही एकदा तरी रुची पालटा करता, म्हणजे तुमच्या ज्ञाना व्यतिरिक्त साधं सोपं ज्ञान मी देण्याचा प्रयत्न केला आहे, तो वाचन अवश्य करावा.
तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दासबोधाचे वाचन याच्याकरता करत आहोत की या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडून अशा प्रकारचे वाचन आपण बसून करू शकत नाही, म्हणून आपण रोज दर रविवारी थोडं थोडं दासबोध वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला माझं जर चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.